महत्त्वाची बातमी आहे। देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची एका खासगी विवाह सोहळ्यामध्ये भेट झाल्याचं कळत आहे। राजेश नार्वेकरांच्या मुलाचा विवाह सोहळा होता, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही बोलावलं होतं आणि तेही गेलेले होते आणि खासदार संजय राऊत हे देखील त्या सोहळ्याला उपस्थित होते। या दोन्ही नेत्यांमध्ये कुठलीही चर्चा झालेली नाही अशी माहिती मिळते आहे। राजेश नार्वेकर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा सचिव आहेत आणि संजय राऊत त्यांचे व्याही आहेत। राजेश नार्वेकर यांच्या मुलाचा विवाह सोहळा होता। दोन्ही प्रमुख नेते त्यामुळे त्या प्रसंगी एकमेकांना भेटले। आत्ताचा हा विषय ताजा आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांविषयी वक्तव्य केलेलं होतं की या माझ्या आजारपणामध्ये त्यांनी आवर्जून माझ्या तब्येतीची विचारपूस केलेली होती, म्हणजे मुख्यमंत्र्यांनी, आणि त्या पार्श्वभूमीवर आत्ता ही भेट जी झाली आहे त्या भेटीमुळे चर्चा वाढल्यात। पण या भेटीमध्ये चर्चेसारखं काहीही नाही। एका खासगी विवाह सोहळ्यामध्ये या दोघांची भेट झालेली होती आणि देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊतांची नार्वेकरांच्या मुलाच्या लग्नाच्या सोहळ्यामध्ये भेट झाल्याचं कळत आहे। राजेश नार्वेकर हे संजय राऊतांचे व्याही आहेत। आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याशी अधिक बोलूया। तुषार, काय अधिक माहिती? सुवर्णा, नुकतंच संजय राऊत आपल्याला रुग्णालयामधून डिस्चार्ज घेऊन आता पुन्हा एकदा आपल्याला राजकीय कार्यक्रमात उपस्थित राहताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे राज्याचे अन्न पुरवठा सचिव राजेश नार्वेकर यांच्या चिरंजीवाचं मिहीरचं रिसेप्शन होतं आणि या कार्यक्रमाला मुख्य अतिथी म्हणून स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। राजेश नार्वेकर आणि संजय राऊत या दोघांचं नातं पाहिलं असेल तर हे दोघेही एकमेकांचे व्याही आहेत, त्यामुळे हे दोघेही या कार्यक्रमात उपस्थित असणारच आहेत। मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हजेरी लागल्यानंतर स्वतः संजय राऊतांनी त्यांचं वेलकम केलं। दोघांमध्ये बसून काही संवाद झाला। मात्र दोन्ही प्रमुख नेत्यांमध्ये कुठेही गुप्त चर्चा किंवा काही झाली नाहीये। एका कार्यक्रमाला दोघेही प्रमुख नेते उपस्थित होते, हस्तांदोलन झालं, एवढीच या दोन प्रमुख नेत्यांमध्ये झालेली चर्चा आहे। मात्र गुप्त चर्चा या संदर्भातली कोणती झाली नाहीये। रिसेप्शन कार्यक्रमाला सर्वच राजकीय नेते उपस्थित होते। मात्र संजय राऊतांना रुग्णालयामधून आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी साधलेला हा पहिलाच आपला संवाद असेल, कारण की जेव्हा संजय राऊत रुग्णालयामध्ये होते तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी ट्विटच्या माध्यमातून किंवा फोनवरून त्यांची चौकशी केली होती आणि आता रिसेप्शनच्या माध्यमातून दोन्ही प्रमुख नेते आपल्याला ठिकाणी एकत्र बसताना पाहायला मिळतात, संवाद साधताना पाहायला मिळतात। नक्की नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल तुषार। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नाही, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत दिली आहे। अतिवृष्टीमुळे 14 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती राज्यातील मंत्र्यांनी दिली होती, पण महाराष्ट्र सरकारने फक्त 1,10,309 हेक्टर शेतीचं नुकसान झाल्याची माहिती ही केंद्राला दिली। महाराष्ट्र सरकारने राज्य आपत्ती निवारण निधीतून अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 4,176 कोटींची मदत केल्याचं देखील त्यांनी सांगितलं। राज्यातील शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असताना केंद्राकडे प्रस्तावच न दिल्याची माहिती आता समोर आली आहे। तर अतिशय धक्कादायक माहिती ही आत्ताच्या घडीची आपण बघतोय। अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की केंद्र सरकारकडून देखील त्यांना मदत मिळेल आणि त्याच केंद्राच्या मदतीकडे शेतकरी हे आस लावून बसलेले असताना हा धक्कादायक आता प्रकार समोर आलेला आहे। खुद्द केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ही स्वतःहूनच माहिती लोकसभेमध्ये दिली आहे। आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव त्यांच्याकडे पाठवण्यात आला नाही। तर अतिवृष्टीनंतर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी कोणताही प्रस्ताव केंद्राकडे पाठवला नसल्याच्या बातमीवर विरोधकांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिल्यात। ही महाराष्ट्र सरकारने कुठली मागणीच केलेली नाही। आपल्याला आठवत असेल 30,000 कोटी रुपयाचं पॅकेज महाराष्ट्र सरकारला देणार होतं शेतकऱ्यांना। हे तुमच्याच चॅनलवर लाईव्ह दाखवलेली प्रेस कॉन्फरन्स मी स्वतः पाहिलेली आहे महाराष्ट्र सरकारची। आणि अशा परिस्थितीत ही जी फसवाफसवी चालली आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याची दुर्दैवी आहे। कालच मला
यवतमाळ आणि काही भागातून फोन आले होते, वाशिम आणि त्या भागातून, की कपास आणि सोयाबीन ह्या दोन्हीचीही खरेदी केंद्र सरकारकडून व्यवस्थित होत नाहीये. ताई, आवाज उठवा. त्यामुळे असे वारंवार प्रश्न शेतकऱ्यांचे होत आहेत आणि महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका दिली आहे. या भूमिकेचा मी जाहीर निषेध करते. या संदर्भामध्ये अधिकचं आपण बोलणार आहोत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याशी. सर, न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. अतिशय धक्कादायक ही सगळी माहिती समोर येते. तुम्ही स्वतः त्या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्राउंडवर होता, तुम्ही जवळून ती सगळी परिस्थिती बघितली आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? मी ह्याच्या संदर्भात लोकसभेमध्ये तारांकित प्रश्न केला होता आणि काल त्या तारांकित प्रश्नाचं उत्तर आलंय आणि त्या तारांकित प्रश्नाला उत्तर गृहमंत्री अमित शहाजींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. राज्यमंत्री जे आहेत आपले गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ते उत्तर दिलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय. मी तुम्हाला तो पॅराग्राफ थोडासा वाचून दाखवतो. वर्ष 2025 के दौरान आई बाढ़ के मद्देनजर राज्य के प्रभावित क्षेत्रों का दौरा केंद्र सरकार द्वारा मौके पर आकलन हेतु 16/10/2025 को एक IMCT का गठन किया गया है. IMCT ने 3/11/2025 से 5/11/2025 तक प्रभावित क्षेत्रों का दौरा किया गया है. इस मंत्रालय को महाराष्ट्र राज्य सरकार से कोई औपचारिक ज्ञापन प्राप्त नहीं हुआ है. बघा, म्हणजे राज्य सरकारकडनं कुठल्याही प्रकारची मागणी केंद्र सरकारकडं नुकसानीच्या बाबतीत गेलेली नाही. मला वाटतंय आता नगरपालिकेच्या प्रचारातनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्या लोकांना जर वेळ मिळाला असेल तर मला वाटतंय तेवढा प्रस्ताव तातडीनं केंद्राकडे जाणं गरजेचं आहे. कारण ती मदत शेतकऱ्यासाठी महत्वाची आहे, राज्यासाठी महत्वाची आहे आणि नेमकं आपण कशावर वेळ देतोय, काय करतोय, सरकार म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडतोय का, मंत्री म्हणून आपण आपली जबाबदारी पार पाडतोय का, आणि ह्या शेतकऱ्यांचं ज्यांचं अतोनात नुकसान झालेलं आहे त्यांच्यासाठी ही मिळणारी मदत आहे. त्यामुळे मला वाटतंय ह्या गोष्टी अतिशय गांभीर्यानं सरकारनं घेणं गरजेचं आहे. ह्याची हेळसांड करणं आता सरकारनं थांबवणं गरजेचं आहे. अगदी महत्त्वाचा मुद्दा सर तुम्ही मांडलाय. जेव्हा शेतकरी केंद्राच्या मदतीकडे आस लावून बसलेले असताना ही जेव्हा माहिती समोर येते तेव्हा शेतकऱ्याचं मनोबल आणखी ढासळला जाईल का असं वाटतंय? निश्चितपणे कसं आहे, जेव्हा प्रचंड प्रमाणात अशी अपरिमित हानी होते आणि मग त्याच्यातनं जेव्हा संसार उभा करायचा असतो तेव्हा फार प्रतिकूल परिस्थिती असते त्या शेतकऱ्याच्या समोरची. जमिनीतली माती सगळी वाहून गेलेली आहे, ती पूर्वरत करायची आहे, विहिरीत गाळ साठलेला आहे ते उपसायचं आहे. मला सांगा, जे हातचं पीक ज्याच्यावर त्याचा सगळा उदरनिर्वाह चालणार होता तेच हात तोंडाचा आलेला घास त्या ठिकाणी शेतकऱ्याचा निसर्गानं त्या ठिकाणी हिरावून नेलेला आहे. कसं जगायचं त्यानं, कशा त्याच्या लेकरांच्या फीस भरायच्या, भयंकर अशी परिस्थिती शेतकऱ्याच्या समोर आहे. आणि त्याच्यासमोर जेव्हा असं येईल किंवा जे सरकार म्हणून ज्याच्याकडे अपेक्षा आहेत आणि अपेक्षेनं त्या ठिकाणी आम्ही सरकार आम्हाला मदत करेल ह्या भावनेतनं थांबलोय, ते सरकार ही साधं केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याच्या बाबतीत जर इतकी दिरंगाई होत असेल तर हे अतिशय दुर्दैवी आहे. आणि हे कालच्या उत्तरात आलंय. काल 2 डिसेंबरला जो मी तारांकित प्रश्न केला होता तो उत्तराला आला होता 5व्या नंबरला आणि त्याच्यात हे उत्तर केंद्र सरकारनं दिलेलं आहे आणि हे दुर्दैवी आहे राज्य सरकारचं वागणं. निश्चितच सर, धन्यवाद आपण दिलेल्या प्रतिक्रियेसाठी.